आणि एक मुद्दा जास्त चर्चेत आहे सध्या, तो नीट परीक्षा जी रद्द झाली त्याच्यामुळे साधारण 22 लाख मुलांचं नुकसान झाले, त्याच्याबद्दल सीबीआय इन्क्वायरी सुरू आहे. मात्र यापूर्वीच्या नीटच्या परीक्षेच्या बाबत जो सीबीआयनं तपास केलेला होता त्याचाही खुलासा नाही. आता ही परीक्षा कधी होईल तेही स्पष्ट नाही. विद्यार्थ्यांचं भविष्य आधांतरी आहे आणि त्याच्यावरती सगळीकडून आवाज उठवला जातो. ते खरं सांगायचं म्हणजे यापूर्वी एक दोनदा हे घडलं आणि ते घडलं असताना आवश्यक ती काळजी घेतली नाही हे आता स्पष्ट झाले. आज हजारो मुलं आज देशामध्ये जे परीक्षेला बसतं आणि त्यांचं व्यक्तिगत भवितव्य या परीक्षेला होतं, असं असताना पुन्हा जे काही चुकीच्या गोष्टी घडल्या त्या याही वेळेला घडल्या आणि असं दिसतंय की त्या एका राज्यापुरत्या सीमित नाही. आता आजच बातमी आली केरळमध्ये सुद्धा झालं, महाराष्ट्रात झालं, हरियाणामध्ये झालं, अन्य राज्यात झालं. एका वेळेला इतक्या राज्यात हे सगळं होतं याचा अर्थ सवन सिस्टीम ही किती खराब झालेली आहे हे असं स्पष्ट होतं आणि याची किंमत नव्या पिढीला दिली जाते. आज सवन ही मुलं अतिशय अस्वस्थ आहेत, त्यांना माहिती नाही पुन्हा परीक्षा कधी घेतली जाईल आणि पुन्हा एकदा आपल्याला पहिल्यापासून तयारी करायला लागते का काय याची चिंता मुलांच्या दिसते आणि त्याची प्रतिक्रिया अनेक ठिकाणी आज झालेली दिसते. आणि तामिळनाडूचा निकाल लागल्यानंतर इंडिया आघाडीवर त्याचा आपला परिणाम झाला असं वाटते तुम्हाला? ज्या पद्धतीने मला काय फार म्हणजे हे खरं आहे की व्यक्तिगत माझं आम्ही सगळेजण असेसमेंट करतो. तामिळनाडूमध्ये असं होईल असं मला कधी वाटत नव्हतं. केरळमध्ये असा निकाल येईल असं वाटत होतं, पण काही ठिकाणी हे निकाल विशेषतः तामिळनाडू आणि वेस्ट बेंगॉल हे काळजी करावेत अशा प्रकारचे आहेत. इंडिया आघाडीमध्ये तिची चर्चा आहे, पण ही चर्चा टेलिफोनवर कधीतरी या आठवड्यात आपण बसावं असं मत अनेकांनी कळवलेलं आहे. काही ठिकाणी नाराजीसुद्धा आहे. उदाहरणार्थ तामिळनाडूमध्ये जो पक्ष स्टॅलिनचा सत्तेवर होता त्यांनी नवीन आलेल्या पक्षाला पाठिंबा द्यायची भूमिका काँग्रेसने घेतली हे त्यांना आवडलं नाही आणि त्यामुळे थोडीवत नाराजी इंडिया आघाडीमध्ये एक दोन पक्षात आहे, पण आम्ही त्यांच्याशी सुसंवाद. साहेब, पुण्यासारख्या शहरामध्ये जिवंत बॉम्ब सापडतात. यापूर्वी बॉम्ब स्फोटासारख्या घटना घडलेल्या आहेत. पुणे सुरक्षित राहिले का वाटतं तुम्हाला? मुख्यमंत्री म्हणतात तो बॉम्बच होता. सिरियस आहे याच्यात वाद नाही, पण दुसरी बाजू ही आहे की लक्षात आल्यावर तातडीनं जी काही सेव घ्यायची होती ती घेतली गेली. तर राष्ट्रवादी काँग्रेसची जी राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी जाहीर झाली आणि त्याच्यात नाव वगळल्यानंतर सुनील तटकरे यांनी तुमची भेट घेतलेली आहे. काय नेमकं या भेटीमध्ये चर्चा? सुनील तटकरे माझ्याकडे आले होते, ते गेले महिनाभर वेळ मागत होते, बाकी काही नाही. मला न्यूमोनिया झाला होता आणि त्यामुळे मी बाहेर पडत नव्हतो. त्यासाठी भेटायला त्यांनी वेळ मागितली होती आणि मी दिली. ते आले, 10 मिनिटं चौकशी करून गेली, पण त्याची त्यांच्या भेटीला जुने लोकांनी अतिशय गांभीर्याने घेतली.
राष्ट्रवादी रोहित दादा मध्यंतरी बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते की 2029 ला बारामतीमध्ये पुन्हा पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होऊ शकतो. खास करून जय पवार जेव्हा म्हणाले की आगामी विधानसभा मी लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. प्रत्येकाला आपलं मत आणि आपला निर्णय हा घ्यायचा अधिकार आहे. पण तुम्ही काही या सगळ्या तुम्ही एकत्र सगळ्यांना बोलवलं होतं, काही सल्ला दिला? नाही आमच्या चर्चा झाली कशी काळजी घ्यावी सगळ्यांनी याच्यात एकमत झालं त्याच्यात काही वाद नाही. त्या पक्षामध्ये प्रफुल्ल पटेलांचं नाव कार्यकारिणीतनं काढलंय, त्याच्यामुळे एक गट अस्वस्थांनी एक त्याच वेळेला पार्थ पवार आणि जय पवार यांना राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये घेतले. या सगळ्याकडं तुम्ही काय कारण म्हणून बघता? दरम्यानच्या काळात प्रफुल्ल पटेलांनी अध्यक्षांचे सगळे अधिकार कार्याध्यक्षांना द्यावे असं एक पत्र दिलेलं होतं. त्यानंतर त्यांच्या पक्षामध्ये अंतर्गत या सगळ्या घडामोडी घडत आहेत आणि सुनेत्र पवारांनी पूर्ण ताबा मिळवण्यासाठी पटेलांना बाजूला केलं. तुमचं एकूण याच्याबद्दलचं काही आकलन आहे का नेमकं? नाही मला त्या समजायचं भाष्य करायचं काही कारण नाही. दुसरा पक्ष त्यांचे निर्णय घ्यायचा त्यांना अधिकार त्यांच्या संघटनेमध्ये पक्षाच्या भवितव्यासाठी जनमानसामध्ये सगळे जे प्रभावी लोक आहेत त्यांना त्यांनी संधी दिली आणि ज्यांचा प्रभाव कितपत आहे याची शंका कुणाच्या मनात असेल तर ती त्यांना व्यक्त करायची होती का हे मला माहिती नाही. पण मला हे माहिती आहे प्रफुल्ल पटेल किंवा तटकरे आज आमच्याबरोबर नाहीत, अलीकडे नव्हते, पण गेले 25-30 वर्ष पार्लमेंटमध्ये प्रफुल्ल पटेल 2003 पासून माझ्याबरोबर होते आणि तटकरे हे जिल्ह्यात नेते होते, राज्यात होते, राज्याचे फायनान्स मिनिस्टर होते, पक्षाचे अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये काय कर्तृत्व आहे याची कल्पना मला आहे. पण ते ज्या संघटनेत आहेत त्याच्यामध्ये कुणाचा किती आणि कसा उपयोग करून घ्यायचा याचा निर्णय घ्यायचा अधिकार आहे. त्या संघटनेचा नेतृत्वाचा तो अधिकार आहे आणि त्यांच्या असेसमेंट जसा असेल तसा निर्णय त्यांनी घेतला असावा. या सगळ्यात एक चर्चा सुरू आहे की जशी एरवी सुद्धा असते, या सगळ्या मागे तुमचा हात आहे किंवा तुम्ही याच्यात बऱ्यापैकी मार्गदर्शक आहात. पक्षावरचा ताबा जाऊ नये म्हणून कदाचित तुमच्याकडनं सल्ला घेतलेला असू शकतो. यात काही तथ्य का? अशा चर्चा आहे. आम्ही चर्चा केलेली नाही, माझ्याशी कोणी केली नाही. 22 आमदार भाजपच्या संपर्कात आहे अशी चर्चा सुरू आहे राष्ट्रवादीची. मला वाटत नाही. मी वाचलं, मला वाटत नाही. अजितदादांच्या निधनापूर्वी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा जोरात सुरू होती, मात्र निधनानंतर या चर्चा थांबलेल्या आहेत. आता पूर्णपणे या चर्चा थांबल्यात का? या पुढच्या काळात काही तसं चित्र आहे की विलिनीकरण? नाही विलिनीकरणाची चर्चा अजितदादा असताना आमच्या वतीनं जयंत पाटील आणि दुसऱ्या बाजूनं अजितदादा असं झालेलं होतं. अजितदादांची इच्छा होती की आपण एकत्र यावं. जे काही डिस्कशन झालं त्या दोघांच्यात, त्या दोघांनी मला येऊन ब्रीफिंग केलेलं होतं आणि त्याचा साधारणतः की आपण एकत्र यावं ही त्या चर्चेचा सुरू होता. त्याच्यानंतर परिषद थांबला. पवार विरुद्ध चर्चा पवार चर्चेची लोक नाकारत आहेत, पण आता तुम्ही जसं म्हणता की या संदर्भात बैठका झालेल्या आहेत, मात्र आता ज्या त्या पक्षातले प्रमुख नेते अशा कुठल्या बैठका किंवा अशा कुठल्या चर्चा झाल्याच नव्हत्या. मला अजित पवारांनी सांगितलं आणि जयंत पाटलांनी सांगितलं ते ठाऊक आहे. ते चर्चा जरूर होती, पण त्याच्यात निर्णय झालेला नव्हता. विकास लवांडे यांच्यावरती शाईफेक करण्यात आली. सध्या सुरू आहे वाद, घुसखोरी केली, अनेक साधूंनी आरोप करतायत. ते काय तुम्ही कसं बघताय? मला माहीत आहे, मी काय
फारसं बघत नाही. पण आजच म्हणजे असं सिरियल पाहिलं कुणाबद्दल तरी काय नाव त्यांचं संग्राम बंडात आज काहीतरी बलात्काराचे एक महाराज सापडले. आपण जी घुसखोर केली ती आहे त्यातले एक महाराज बलात्कार दिघी पोलीस स्टेशन त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला बलात्काराचा. सिरियल सांगितलं घुसखोरांची जी यादी प्रसिद्ध केली त्याचा एक व्यक्ती आज कुठेतरी सापडलेली आहे. दुष्कृत्य काय याचा अर्थ या गोष्टी आता बाहेर यायला लागेल. आता ती त्याची मांडणी आणि त्याबद्दलची